हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 2 मीन्स हाऊ वी केम टू बी. ओके, तर यातला 10th चॅप्टर आहे हिस्टोरिक पिरियड म्हणजेच ऐतिहासिक काळ. तर या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर चला स्टुडंट, लगेच आपण एक्सरसाइजला स्टार्ट करूयात. आणि यामधला क्वेश्चन फर्स्ट, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स. म्हणजे प्रश्नाची जी उत्तर आहेत ही एका वाक्यात द्यायची आहेत. सो लेट स्टार्ट टू इन दॅट ए क्वेश्चन. Where did the people in a new stone age establish their village settlements? ओके, म्हणजे न्यू स्टोन एज म्हणजेच नवाश्म युगातील जे लोक होतं, तर त्यांनी त्यांचे जे खेडे होते किंवा त्यांचे जे विलेजेस आहे याचा विकास कुठे झाला. तर याचा आन्सर बघा. द पीपल इन अ न्यू स्टोन एज एस्टॅब्लिश्ड देअर विलेज सेटलमेंट्स. म्हणजे ते कुठे सेटल झाले? ऑन द बँक्स ऑफ रिव्हर्स, तर नदीच्या काठावरती किंवा नदीच्या जवळच कडेला. ओके, सो याचा हे आन्सर झाला. नेक्स्ट क्वेश्चन बी, व्हॉट आर्टिकल्स वेअर द हरप्पन क्राफ्ट्समॅन स्किल्ड ॲट मेकिंग. तर हडप्पा संस्कृतीमधले जे कारागीर होते ते कोणत्या पद्धतीच्या वस्तू बनवत होते. सी आन्सर, द हरप्पन क्राफ्ट्समॅन वेअर हायली स्किल्ड इन मेकिंग ब्रॉन्झ ऑब्जेक्ट. तर ब्रॉन्झ पासून ज्या वस्तू बनवण्यासाठी ते स्किल्ड होते, तर ते कुशल होते. त्या कामामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करत होते किंवा बनवत होते. अँड बीड्स फ्रॉम सेमी प्रिशियस स्टोन्स ऑफ डिफरंट कलर्स. तर वेगवेगळे जे रंगीत दगड आहे त्या दगडांपासून सुद्धा ते वेगवेगळ्या वस्तू बनवत होते. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सेकंड, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. याच्यामध्ये What are some of the well-known characteristics of Harappan cities? ओके, तर हडप्पा संस्कृतीमधल्या जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला इथं सांगायचे आहेत. द वेल नोन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हरप्पन सिटीज आर, याच्यामध्ये फर्स्ट सिस्टमॅटिक टाउन प्लॅनिंग. तर त्यांची जी वसाहती होत्या या कशा होत्या? सिस्टमॅटिक प्लॅन केलेल्या होत्या. The houses were built in blocks created by parallel roads that crossed each other at right angle. तर अशा पद्धतीच्या घराची बांधणी या हडप्पा सिटीमध्ये होती. देन ह्यूज ग्रॅनरीज अँड स्पेशियस हाऊसेस. नेक्स्ट आहे कन्सर्न फॉर पब्लिक हायजीन इंडिकेटेड बाय बाथरूम्स अँड लॅट्रिन्स इन एव्हरी हाऊस अँड अ कवर्ड ड्रेनेज सिस्टीम. तर सामाजिक स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक घरामध्ये बाथरूम होतो, तसेच जे ड्रेनेज आहे सिस्टीम ही कव्हर केलेली होती. केअरफुली कॉन्सन्ट्रेट प्रायव्हेट अँड पब्लिक वेल्स. देन सिटी divided into 2 or 4 parts, each having a separation fortification. ओके, सो अशा पद्धतीचे बांधणी किंवा हे कॅरेक्टरिस्टिक्स हडप्पा सिटीज मध्ये होते. बी, what made the soil on the banks of the Nile fertile. म्हणजे नाईल नदीच्या काठची जी माती आहे ही कशामुळे सुपीक आहे. ओके, किंवा कशामुळे ती सुपीक बनते. आन्सर, द रिव्हर नाईल गेट्स फ्लडेड एव्हरी इयर. तर नाईल नदीला दरवर्षी पूर येतो. द लँड अलॉंग हर बँक्स हॅज बिकम अ व्हेरी फर्टाईल ड्यू टू फ्लड डिपॉझिट्स. तर नदीला दरवर्षी पूर येतो, त्यामुळे तिथे गाळाची जी माती असते ती साचत जाते. स्मॉल एम्बँकमेंट्स वेअर बिल्ट ऑन अ रिव्हर टू स्टोअर द फ्लड वॉटर. After the soil in the flood water settled to the bottom, the water was used for irrigation. दरवर्षी पूर येतो, त्यामुळे जी गाळाची माती वाहून येते ती तिथे साचते आणि त्यामुळे तिथली माती कशी आहे? सुपीक आहे. थर्ड क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आणि यामध्ये हा चार्ट असा आहे. हुआंग ही
related to China, Nile related to Egypt, Tigris and Euphrates related to Mesopotamia, and Indus River is related in India. ओके, सो अशा पद्धतीचा हा चार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू, बाय बाय.